तुम्हाला माहिती आहे का? जगातील सर्व सुख एका बाजूला आणि डाळ-भात खाण्याचा आनंद एका बाजूला आणि जर डाळ अशा पद्धतीने बनवली असेल, तर काही विचारूच नका. अगदी झटपट बनून तयार होते. बनवायला इतकी सोपी आहे आणि इतकी जबरदस्त बनते, की काही विचारूच नका. पण त्याआधी रेसिपी व्हिडिओ तुम्हाला थोडासा जरी आवडला, तर व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा, एक लाईक नक्की करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. सर्वात आधी इथे मी बाउल घेतलाय. आता या बाउलमध्ये अर्धी वाटी मसूर डाळ आणि अर्धी वाटी तूर डाळ घ्यायची. तूर डाळ जर तुम्हाला आवडत नसेल किंवा तुम्ही खात नसाल, तर त्याऐवजी मूग डाळ वापरली तरी सुद्धा चालेल. आता या दोन्ही डाळी आपल्याला 2 ते 3 वेळा स्वच्छ पाण्याने धुवून घ्यायचे. तर इथे दोन्ही डाळी मी 2 ते 3 वेळा स्वच्छ पाण्याने धुवून घेतल्या. त्यानंतर कुकर घ्यायचा आणि आता या कुकरमध्ये या धुवून घेतलेल्या डाळी आपल्याला काढून घ्यायच्या आहेत. तुम्हाला जर डाळ कुकरमध्ये शिजवलेली आवडत नसेल, तर तुम्ही या डाळी पातेल्यामध्ये किंवा कढईमध्ये शिजवून घेतल्या तरी सुद्धा चालतील. डाळ कुकरमध्ये काढून घेतली, की आता यामध्ये एक मध्यम आकाराचा चिरलेला कांदा, एक चिरलेला टोमॅटो, 4 चिरलेल्या हिरव्या मिरच्या घालायच्या. त्यानंतर इथे मी 10 ते 12 लसणाच्या पाकळ्या जाडसर अशा ठेचून घेतल्या आहेत. ठेचलेला लसूण सुद्धा घालायचा. भरपूर सारी बारीक चिरलेली कोथिंबीर घालायची. त्यानंतर इथे मी काही पावडर मसाले घेतलेत. त्यामध्ये अर्धा चमचा गरम मसाला, अर्धा चमचा हळद, अर्धा चमचा धणेपूड, 1 चमचा काश्मीरी लाल मिरची पावडर आहे. चवीनुसार मीठ घालायचं आणि आता यामध्ये पाणी घालायचं. पाणी घातल्यानंतर सर्व साहित्य एकसारखं मिक्स करायचं. त्यानंतर कुकरचं झाकण लावायचं. कुकर गॅसवर ठेवायचा आणि मध्यम आचेवर कुकरच्या 4 ते 5 शिट्ट्या करून घ्यायच्या. म्हणजे तूर डाळ सुद्धा अगदी छान मऊसूत शिजेल. त्यानंतर गॅस बंद करायचा. कुकर पूर्णपणे थंड करून घ्यायचा. तर इथे पहा गॅस बंद केला, कुकर पूर्णपणे थंड करून घेतलाय आणि इथे डाळ तुम्ही पाहू शकता अगदी छान परफेक्ट आणि मऊसूत शिजली आहे. आता ही डाळ आपण छान अशी घोटून घेऊयात. तर इथे पहा सर्व डाळ मी घोटून घेतलीये. आता आपण डाळीमध्ये घालण्यासाठी तडका तयार करून घेऊया. त्यासाठी गॅसवर पॅन गरम करायला ठेवलाय. पॅन गरम झाला की यामध्ये 2 मोठे चमचे तेल घालायचं. तेल गरम झालं की आपल्याला यामध्ये हिंग घालायची आहे. त्यासाठी आज मी इथे एव्हरेस्टची हिंग वापरतीये. यामुळे सुगंध छान येतो आणि डाळीची चवही वाढते. त्यानंतर सर्वात आधी इथे अर्धा चमचा जिरे, पाव चमचा हिंग घालायची. त्यानंतर इथे मी 4 ते 5 लसणाच्या पाकळ्या जाडसर ठेचून घेतल्या आहेत. त्या 10 ते 12 कढीपत्त्याची पानं आणि 2 लाल सुक्या मिरच्या घेतल्या आहेत. त्याही घालायच्या. लसूण छान सोनेरी रंग येईपर्यंत भाजून घ्यायचा. त्यानंतर आता याच्यामध्ये बारीक चिरलेली कोथिंबीर घालायची. आणखी थोडा वेळ हे असंच भाजून घ्यायचं आणि त्यानंतर तयार तडका आपण जी डाळ शिजवून छान अशी घोटून घेतली आहे त्यामध्ये घालायचा. तडका घातल्यानंतर आता ही डाळ आपल्याला तडक्यासोबत मिक्स करायची आहे आणि इथे तुम्ही पाहू शकता परफेक्ट अशी ही मिक्स डाळ बनून तयार झाली आहे. बनवायला एकदम सोपी आहे. फक्त कुकरच्या 4 शिट्ट्या करायच्या आणि वरून तडका द्यायचा आणि गरमागरम भातासोबत सर्व्ह करायची. चवीला इतकी अप्रतिम लागते, की तुम्ही अगदी केव्हाही सहज बनवून बॅचलर्स असला तरी सुद्धा खाऊ शकता. तर तुम्ही सुद्धा एकदा या पद्धतीने ही डाळ नक्की बनवून पहा. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा, एक लाईक नक्की करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. मस्त गरमागरम भातासोबत डाळ सर्व्ह करायची, वरून तुपाची धार घालायची, पापड लोणच्यासोबत ताव मारायचा. एकदा नक्की बनवून पहा.